नमस्कार मित्रांनो, अजित पवार जाऊन आता 10वा दिवस उजेडतोय. परंतु तरी सुद्धा अजित पवार जिवंत असल्याच्या बऱ्याच गोष्टी आपण ऐकतोय. त्या अफवा आहेत की खरं आहे? अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि समाज माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्न हे खरे आहेत की खोटे आहेत? गोष्ट छोटी डोंगरा एवढीनी टाकलेल्या व्हिडिओला तब्बल 40 लाखाहून जास्त लोकांनी बघितलं आणि लाखो लोकांनी तो व्हिडिओ शेअर केला. मग हे खरं आहे की खोटं आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करायची इन डिटेल आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो सुरू करूया. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर खरं तर अजितदादा जिवंत आहेत की नाहीत, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर आपण घ्यायचं ठरवलं तर सध्या तरी याचं उत्तर नाही असंच येतं. कारण कुटुंबियांनी जे अंत्यविधी केलेला आहे, शरद पवार साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतलेली आहे, सुनेत्रा पवार यांनी जी शपथ घेतलेली आहे, या सगळ्या घडामोडी बघता अजितदादा गेले हे खरं आहे. मग अजितदादा जिवंत असल्याच्या ज्या काही अफवा आपल्याला वाटतात त्या अशा का पसरत असतील, त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू. यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल तो म्हणजे अजितदादांवरती प्रेम करणारा महाराष्ट्रामध्ये इतका मोठा वर्ग आहे. खरं तर हेच महाराष्ट्राला आज पहिल्यांदा कळालंय. ते म्हणतात ना, महाराष्ट्रामध्ये मोठं होण्यासाठी मरावं लागतं, आणि तेच कदाचित अजितदादा गेल्यावरती आपल्याला कळालं. हा माणूस किती कामाचा होता, कसा होता, याबद्दलच्या सगळ्या चर्चा गावातल्या कट्ट्यावरून ते शहरातल्या वेगवेगळ्या कट्ट्यांपर्यंत आपण ते ऐकतोय. मग त्यामुळे अजितदादांबद्दल लोकांना प्रेम आहे, हे सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, अजितदादांचा जो अपघात झाला हा अत्यंत दुर्दैवी आणि फार अचानक झालेली गोष्ट आहे. म्हणजे विलासराव देशमुख गेले त्यावेळेसही महाराष्ट्र हळहळला होता, परंतु विलासराव देशमुख हे आजारी होते, ते ऍडमिट होते, तब्येत सिरियस होत गेली आणि मग ते गेले. अजितदादांच्या बाबतीत मात्र अचानक जसं ते विमानाचा स्फोट झाला तसं या महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा स्फोट झाला आणि त्या पद्धतीने ही बातमी आली. त्याच्यामुळे याच्यावरती विश्वास ठेवायला कुठेतरी जड जातं. त्यानंतर सरकारच्या बाजूनी जी काही गोपनीयता बाळगण्याचा प्रयत्न झाला किंवा मीडियामधून ज्या चुकीच्या बातम्या येत गेल्या किंवा त्याच्यामध्ये जे फेरफार झाले, यावरून महाराष्ट्रामध्ये एक संशय बळावला. त्यातील सगळ्यात महत्वाची बातमी काय, तर सुरुवातीला 6 जण गेले ही बातमी दिली गेलेली होती. मीडिया इतका मूर्ख नाहीये, मीडिया एवढा आतताईपणा अजितदादांच्या बाबतीत तरी करणार नाही असा ठाम विश्वास आजही मराठी माणसाला आहे. आणि त्यामुळे सुरुवातीला 6 जण गेल्याची बातमी आली, नंतर बॉडी 5 मिळाल्या. अक्षरशः म्हणजे अमोल मिटकरी जे त्यांचे आमदार आहेत त्यांना जर हा प्रश्न पडत असेल तर बाकी तर भोळी भाबडी जनता आहे ना. म्हणजे अमोल मिटकरी या लोकांमध्ये रोज राहतात, उठतात, बसतात, त्यांना जर प्रश्न पडत असतील तर बाकी तर भोळी भाबडी जनता आहे. हे तर अफवांवरती विश्वास ठेवणारे लोक आहेत आणि हे आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल, कारण आपण मराठी आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच वेळी अजितदादांचे जे विमानात बसतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले, त्याला ग्रीन कलरच्या स्ट्रिप्स होत्या आणि पडलेल्या विमानाच्या रेड स्ट्रिप होत्या. हे व्हिडिओ खूप व्हायरल व्हायला लागले. मुळात तो व्हिडिओ त्या दिवशी चुकीच्या वेळी कोणीतरी पोस्ट केला, कारण त्या व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं तर तो पहाटेचा व्हिडिओ दिसतोय आणि तो 2 दिवसांपूर्वीचा व्हिडिओ होता. मग जर त्याच वेळी त्या दिवशी 8 वाजेला अजितदादा विमानतळावरती जर असतील तर तेव्हा पत्रकार तर नक्की गेलेलेच असतील. मग त्या दिवशीचा एकही व्हिडिओ का नाही हा प्रश्न मराठी माणसाला पडतो आणि ते व्हिडिओ भेटत नाही, म्हणून मराठी माणूस प्रश्न विचारतो, अजितदादा जिवंत तर नाही आहेत ना, काही गेम तर नाहीये ना. हा साधा प्रश्न आहे, भोळा भाबडा प्रश्न आहे, परंतु सरकारला याची उत्तरं द्यायची नाहीये. सरकारला महाराष्ट्राला खेळवत ठेवायचंय, असंच याच्यातून सगळं दिसतंय. नाहीतर एक जाहीर भूमिका अजितदादा म्हटल्यावरती एवढे मोठे म्हणजे पॉप्युलर या महाराष्ट्राचं आपण ज्यांना काळीज म्हणू शकतो असा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्याबद्दल सगळी स्पष्टता या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला देणं हे सरकारचं काम होतं, जिथे ते त्यांनी केलेलं नाही. ब्लॅक बॉक्स बद्दलची माहिती उघड नाहीये, त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज बद्दलची माहिती उघड केलेली नाहीये आणि मग त्यामुळे महाराष्ट्रामध्ये संशय बळावतोय. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आलेल्या चुकीच्या बातम्या. पहिले म्हटले घड्याळीवरून त्यांचं पार्थिव ओळखण्याचा प्रयत्न केला गेला, नंतर म्हणतात कपड्यांवरून केला, आणि जेव्हा आम्ही प्रश्न उपस्थित केला डीएनए टेस्ट का नाही केली, तेव्हा आता म्हणताय डीएनए टेस्ट केली होती. मग जर केली होती तर त्याबद्दल बातम्या का नाही आल्या? ती टेस्ट कधी केली,
कोणत्या वेळी केली, त्याचे सॅम्पल कोणाचे घेतले होते, याबद्दलचं काहीच कुठेही बातम्यांमध्ये येत नाहीये. म्हणजे याचा अर्थ हे सगळं एवढं लपून छपून का? महाराष्ट्र विश्वास ठेवायला तयार आहे, अजित दादा गेलेत यावर, परंतु या सगळ्या गोष्टी इतक्या लपून छपून का करतायत, हा सगळ्यात मुळात मोठा प्रश्न पडतो. त्याहून मोठी चौथी गोष्ट काय, दुसऱ्याच दिवशी म्हणजे इकडे अग्नी दिल्या दिल्या सुनेत्रा पवार यांना मुंबईत नेण्याचं प्रयोजन का? सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्रीपद द्यायचंच नव्हतं, तर त्यांना शपथ देण्याची घाई का? जर त्या लगेच कामाला लागणारच नव्हत्या तर शपथ देण्याची घाई का? हा पण एक मोठा प्रश्न या महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे. पाचवी महत्वाची गोष्ट, शरद पवार साहेबांनी सांगितलं यात राजकारण करू नका, आणि शरद पवार जे बोलतात त्याच्या विपरीत असतं, हा महाराष्ट्राचा असलेला सगळ्यात मोठा समज, तो सुद्धा या गोष्टीला कारणीभूत आहे. आणि त्यामुळे अजितदादा गेले हे जरी खरं असेल तरी या अफवा उठण्यामागे सरकार आणि सरकारचे किंवा कुटुंबियांचे आतापर्यंतचं जे काही आहे हे सगळ्या गोष्टी याला जबाबदार आहे, हे तितकंच खरं आहे, ही आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे अजितदादा आपल्यात नाही आहेत हे खरं तर आपल्याला ॲक्सेप्ट करावंच लागेल, परंतु या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळालीच पाहिजे, कारण सामान्य नागरिक म्हणून, मतदार म्हणून आम्हाला याचा अधिकार नक्कीच दिलेला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि या महाराष्ट्राला अजितदादांबद्दल जे काही घडलं असेल त्या सगळ्या खऱ्या गोष्टी या महाराष्ट्रासमोर येऊ द्या, एवढीच आमची या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती. धन्यवाद.